Hello friends, today we are going to learn our chapter from 7th standard. First chapter it is the living world, and in that we are going to see adaptation. Previous lectures we had seen adaptation in plants. Okay, we'll just revise it within 1 minute only. We had seen adaptation, what is adaptation, definition and its basic introduction, as well as we had seen aquatic adaptation, desert adaptation means adaptation in desert plants, adaptation in plants of snowy region, adaptation in plants of forest regions, adaptation in grassland, adaptation for ingestion of food in plants. So this all the points we had seen in last video. So today we have to see adaptation in animals. Okay, we are going learn. विद्यार्थी मित्रांनो, आपण अडॅप्टेशन पाहतोय. जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मग सुरुवात करूयात अडॅप्टेशन इन ॲनिमल्सला. सो अडॅप्टेशन म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे. काय आहे अडॅप्टेशन? त्याला मराठीत अनुकूलन म्हणत असतो आणि हे अनुकूलन आपण पाहतोय आज प्लांटमध्ये होऊन गेलेलं आहे, पाहिलेलं आहे. आता आपण ॲनिमल्समध्ये पाहूया कशा पद्धतीनं होतंय. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. लिस्ट बनवायची ॲनिमल्सची. कंपेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. Discuss the habits and food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. तर ह्या ॲनिमलची डायव्हर्सिटी चेक करत असताना त्यांच्या हॅबिटॅट्सवर, त्यांच्या फूड हॅबिट्सवर, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत बॉडी स्ट्रक्चर्सचे, व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा कसा आहे, त्यांच्यात त्या विंग्ज आहेत का, गिल्स आहेत का, टेल्स आहेत का, आणि त्याबद्दल एक चार्ट आपल्याला तयार करायला सांगितलेला आहे. What differences do you see between terrestrial and aquatic animals? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स मध्ये आणि ॲक्वाटिक ॲनिमल्स मध्ये काय फरक आहे? टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर आणि ॲक्वाटिक म्हणजे जलचर. तर हे पाण्यात राहणारे असतात आणि हे जमिनीवर राहणारे असतात. तर ॲज कंपेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, द स्किन अँड द बॉडी शेप ऑफ ॲक्वाटिक ॲनिमल्स appear to have undergone changes. तर जर आपण तुलना केली टेरेस्ट्रियल ॲनिमल सोबत ॲक्वाटिक ॲनिमलची, तर त्यांची जी बॉडी असते त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळतात. फिश जर पाहिलं आपण, फिशेस हॅव स्केल्स. हे बघा फिश, हे छोटे छोटे जे पाहायला मिळतात हे त्याच्यावरचे स्केल्स आहेत. हे खवले म्हणतो आपण त्याला. तर हे स्केल्स ऑन द स्किन्स अँड फिन्स ऑन द बॉडी. फिन्स असतात, हे फिन्स म्हणजे त्याला असे हे पर असतात, यांच्या सहाय्याने ते स्विम करू शकतात. बघा, देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ द एंड. टॅपर्स याचा अर्थ असतो याही बाजूनं आणि याही बाजूनं अशी एक एंड पॉइंट निघालेला असतो दोन्हीकडच्या साईडला, म्हणजे शेवट असा आहे. इकडेही टोक पडतंय आणि इकडे. तर ही जी अशी जी रचना असेल तर याला आपण टॅपरिंग असं म्हणत असतो. बघा त्यानंतर आपल्याला सांगता येत असतं, म्हणजे थोडक्यात त्यांची बॉडी जी असते ती पिंडल लाईक्स, म्हणजे आपल्याला तेच सांगता येतं त्या पद्धतीने की ते स्पिंडल सारखे असते. स्पिंडल याचा अर्थ असतो की त्याला मराठीमध्ये आपण घेऱ्या म्हणत असतो. आता घेऱ्या म्हणजे काय असतं, जे सूत तयार करण्यासाठी थ्रेड पासून, थोडक्यात दोऱ्यापासून किंवा जे फायबर असतात त्याच्यापासून जे सूत तयार करतं, दोरा तयार होत असतो, तर ते तयार करण्यासाठी स्पिंडल वापरला जायचा, हँड स्पिंडल त्याला आपण म्हणत असतो. मग तसाच दोन्ही बाजूनं टोक असतात, इकडून आणि इकडून सुद्धा. मध्ये मात्र फुगीर भाग आणि इकडून इकडून एंड पॉइंट असतो. फिश ब्रीथ विथ गिल्स. फिश काय करत असतात? ब्रीथ करत असतात. बघा कशानं? विथ द गिल्स. आपल्या बॉडीमध्ये
थोडक्यात सांगता येतं, की आपल्याला लंग्स असतात आणि मग किंवा नोज असतं. तर फिशमध्ये मात्र नोज पाहायला मिळत नाही. त्यांच्या बॉडीमध्ये हे गिल्स असतात. इथं बघा ह्या गिल्सच्या माध्यमातून ते काय करत असतात? ब्रीथिंग करत असतात. देअर आईज हॅव ट्रान्सपॅरंट आयलिड्स. त्यांच्या डोळ्यावरती आयलिड्स असतात. वरून अशी ट्रान्सपरंट असते. म्हणजे ते झाकले तरी ते डोळा उघडा असल्यासारखा दिसत असतो. असे ट्रान्सपॅरंट आयलिड्स असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स. बघा त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर्स पाहायला मिळत असतात. म्हणजे आतमध्ये विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. म्हणजे एअर ब्लॅडर्स असतात. असे काही एअर स्पेसेस किंवा ब्लॅडर्स असतात आतमध्ये, की त्यामुळे ते काय होऊ शकतात? फ्लोट होऊ शकतात, पाण्यावर सहजरित्या तरंगू शकतात. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. बघा तुम्ही फ्रॉगची किंवा डकची, टॉर्टॉइजची पाहू शकता. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. हे त्यांच्या लेग्सचा कशासाठी वापर होतो? तर स्विमिंग करण्यासाठी होत असतो. व्हॉट हेल्प्स फ्रॉग्स टू ब्रीद अंडर वॉटर. फ्रॉग हा असा ॲनिमल आहे, तो पाण्यामध्ये गेल्यानंतर तो जो आहे, थोडक्यात आपल्याला सांगता येतं, तर पाण्यामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला तो स्किनचा वापर करत असतो ब्रीथिंगसाठी. म्हणजे तो वरती जो वापर आहे ना स्किन. आणि पण फ्रॉगची आणखी एक खासियत म्हणजे ज्यावेळेला तो सुरुवातीला टॅडपोल म्हणून अवस्थेत असतो. त्यावेळेला थोडक्यात आपल्याला सांगता येतं, तो टॅडपोल असताना त्या अवस्थेमध्ये तो अ, त्याच्यामध्ये सुद्धा गिल्स त्यावेळेला पाहायला मिळतात आणि त्या गिल्सनं तेव्हा तो ब्रीथिंग करत असतो. आता मग फ्रॉग असा आहे, की तो जमिनीवर लंग्सनं ब्रीथ करतो आणि ज्यावेळेला तो पाण्यात राहतो, तेव्हा तो स्किननं ब्रीथिंग करत असतो. तर ऑफ व्हॉट यूज आर द लाँग हिंड्स लेग्स ऑफ अ फ्रॉग. फ्रॉगला जे काही हिंड लेग्स आहेत, थोडक्यात सांगता येतं. तर ते हिंड लिम्ब्स किंवा हिंड लेग्स जे आहेत, त्याचा ते काय करतात दूर-दूर पाणी ढकलण्यासाठी आणि पुढे त्याची उडी जावी, अ, यासाठी त्याचा हिंड लेग्सचा वापर होत असतो, लाँग असतात. व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर? तर ते पाण्यात ओले का होत नाहीत? त्याचं कारण म्हणजे हेच, की त्याच्या बॉडीची रचना तशा पद्धतीने आहे. ते आपण आता या ठिकाणी पाहूयात. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज. त्यांचे जे टोज पाहायला मिळतात, तर पायामध्ये असे वेब टोज असतात, असे पडदे असतात. लक्षात राहा. त्याला पॅटेजियम बी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा, दे कॅन यूज देअर लेग्स लाइक ओअर्स. म्हणजे ते थोडक्यात आपण जे अ, कोळ्यांकडे जसं आपण पाहिलं जहाज पुढे नेण्यासाठी तो ते वल्हवण्यासाठी नखवा जो असतो, तर तो त्या पद्धतीनं हे त्यांच्या त्यांच्या पायामध्ये हे असे वेबटोज पाहायला मिळत असतात. ते पॅटॅजियम सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फिजर ऑफ बर्ड्स लाइक डक अँड वॉटर हेन. पाणकोंबडी असेल किंवा डक असेल, त्यांचे जे फिदर्स असतात ना, हे वॅक्सी असतात. जसे वनस्पतीमध्ये आपण लोटसचं लीव्हज पाहिलेले आहेत. मग तशा पद्धतीने वेब टोज, स्लिपरी, स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड. हेड ट्रायंग्युलर. मग हे हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. मग बघा, जे वेबटोज आहे स्लिपरी, बेडूक असा स्लिपरी असतो. त्याची स्किन स्मूथ असेल आणि आकार हा ट्रायंग्युलर असतो. समोरून असा त्रिकोण तोंडासारखा पाहायला मिळतो. त्यांचं हेड असतं आणि म्हणून मग ते सहज पाण्यामध्ये पोहू शकतात. हे त्यासाठी त्यांचं अडॅप्टेशन तसं झालेलं आहे. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. जे मी अगोदर सांगितलं स्किनचा वापर करत असतात ब्रीथिंगसाठी आणि त्यानंतर नोज आणि लंग्सचा वापर ते लँडवरती करत असतात. द टिपिकल कलर्स ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प टू हाईड अमॉंग ग्रासेस. तर गवतामध्ये लपण्यासाठी त्यांचा रंग जो आहे, तो त्यासाठी आपल्याला ग्रीनिश पाहायला मिळत असतो. हिरवा-हिरवा पाहायला मिळत असतो. पाण्यामध्ये शेवाळ जास्त अलगीसारखा त्यांचा रंग पाहायला मिळतो. म्हणजे ते स्वतःला त्यामध्ये हाईड करू शकतात.
किंवा हाईड करू शकावेत यासाठी. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर अँफिबियन्स. आता अँफिबियन्स म्हणजे काय असतं, तर अँफिबियन्स हे असतात दोन्हीकडे राहणारे. बघा, म्हणजे पाण्यात सुद्धा आणि थोडक्यात जमिनीवर सुद्धा. मग फ्रॉग हा अँफिबियन आहे. तसंच टॉर्टॉइस हा जो देखील अँफिबियन्स असतो. तर आपण या ठिकाणी अशीच लिस्ट बनवू शकता आपण. आणि त्यानंतर आता पुढे अडॅप्टेशन पाहतोय आपण, ते म्हणजे फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्सचं. आता बघूयात मग. कार्निव्हरस. कार्निव्हरस मीन्स काय असतं, तर जे ॲनिमल्स थोडक्यात आपल्याला सांगता येतं मांसभक्षक असतात. थोडक्यात त्यांना आपण मांसाहारी म्हणत असतो. त्यामध्ये मग वाईल्ड डॉग, आपल्याला जंगली कुत्रा पाहायला मिळेल. फॉक्स आहे, टायगर असतात आणि लॉयन असतात. हॅव स्ट्राँग लेग्स टू रन फास्ट. त्यांच्यामध्ये त्यांचे पाय हे एकदम स्ट्राँग असतात. अँड कॅप्चर देअर प्रे. बघा, त्यांचं जे काही प्रे असतं ते थोडक्यात कॅप्चर करण्यासाठी त्यांचे पाय मजबूत असतात. दे हॅव क्लॉज. त्यांच्यामध्ये नख्या असतात. अँड देअर कॅनाईन टीथ. कॅनाईन टीथ म्हणजे हे जे सुळे दात आहेत तिथे या ठिकाणचे, ते यांना जे बाहेर निघलेले दात असतात, त्या दातांना ते कसे असतात, ते थोडक्यात शार्प असतात. त्यांना आपण कॅनाईन्स म्हणत असतो. बघा, शार्प अँड पॉइंटेड असतात. ते कशासाठी असतात, ते व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ. ते फंक्शन असतं ते म्हणजे फॉर टिअरिंग द फ्लेश, म्हणजे मांस तोडण्यासाठी, लचके तोडण्यासाठी. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. टायगर्समध्ये पॅडेड पॉज असतात. दिस इनेबल्स देम टू सायलेंटली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. मांजराचा जसा पाय असतो खालून गादीसारखा, पॅडेड पॉज म्हणतो आपण त्याला. ते पॅडेड पॉज आपल्याला सांगता येतं. त्यामुळे काय होतात, की ते जे त्यांचं जे जे भक्ष्य आहे थोडक्यात, तर ते भक्ष्य जे आहे, तर ते पकडण्यासाठी पावलांचा आवाज होऊ नये, यासाठी तशा पद्धतीने त्यांच्यामध्ये निसर्गाने हे अडॅप्टेशन केलेलं असतं. पायाचा आवाज सुद्धा येणार नाही. म्हणून मग द आईज ऑफ प्रिडेटरी कार्निव्हरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. आईज जे आहेत थोडक्यात, बघा, हे प्रिडेटरी जे कार्निव्हरस असतात, हे आता इथं जर आपण पाहिलं, हर्बिव्हरसच्या आईज हे असे साईडला पाहायला मिळतात. पण कार्निव्हरस जे असतात, ह्यांचे आईज हे एकदम माणसासारखे समोरासमोर डोळे असतात ह्यांचे, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लाँग डिस्टन्स. म्हणजे त्यांना दुरूनच दिसावं आपली शिकार कुठे आहे तर, हे लक्षात राहू दे. परंतु हर्बिव्हरसमध्ये मात्र तशी रचना नसते. हर्बिव्हरसमध्ये ती जी रचना आहे, थोडक्यात आपल्याला सांगता येतं. बघा, ब्लॅक बक आहे, इथं उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये हर्बिव्हरसची जी रचना असते ही साईडला असते, ऑन आयदर साइड ऑफ द हेड. एक डोळा इकडून, एक डोळा इकडे, या पद्धतीनं. दिस गिव्स हिम द वाईड अँगल व्हिजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेटर्स. प्रेडेटर्सना खाऊ नये, प्रेडेटर्स पासून ते बचाव व्हावा त्यांचा, यासाठी त्यांना त्यांच्या जे आईज किंवा अँगलचा जो वाईड अँगल मिळावा व्हिजनचा, दृष्टीचा, त्यासाठी ते तशी त्यांची डोळ्यांची रचना असते. देअर लेग्स आर लाँग. त्यांचे लेग्स कसे असतात, लाँग असतात अँड टॅपरिंग असतात. विथ अ स्ट्रॉंग हूव्स. बघा, हूव्स म्हणजे त्यांचे जे नख्या असतात, त्या नख्या सुद्धा कशा असतात, स्ट्रॉंग असतात. विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लाँग लिप्स. तर बघा, त्यामुळे काय होत असतं, की ते उंच जास्त पळूही शकतात आणि उंच-उंच लिप्स म्हणजे उड्या मारू शकतात सहज. बघा, ते जर एकदा पळायला लागले ना, तर कसे पळतात आपल्याला माहिती आहे. देअर लाँग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साउंड्स. त्यांचे जर समजा लाँग आणि फ्रीली मूव्हिंग इयर्स असतात, तर त्या काय करत असतात, थोडक्यात कानं जे आहेत त्यांचे हे हलणारे कानं असतात. त्यांना लांबूनच दूरवरचा सुद्धा आवाज सहज त्यांच्या कानाने कॅप्चर करावा, यासाठी ते अडॅप्टेशन त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. फ्रॉम लाँग डिस्टन्सेस अँड डिफरंट डायरेक्शन्स. सो डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्ज. त्यांचा रंग जर पाहिला, तर जशी सराउंडिंग आहे, जसा भोवतालचा भाग असेल, त्याच पद्धतीनं त्यांच्या रंग सुद्धा तिथं मॅच होत असतो. त्याला आपण केमोफ्लेज असं देखील म्हणतो, पण तो स्पेशल गुण त्याच्यामध्ये नसतो. तर केमोफ्लेज काय असतं, की सराउंडिंगनुसार, जसं की आपण सरडा पाहिला, तर सरड्यामध्ये तो गुण पाहायला मिळत असतो केमोफ्लेजचा. म्हणजे ओळखूच येणार नाही, जशास तसं.
तर देअर टीथ आता आपण पाहूयात. टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग द टफ प्लांट मटेरियल. आता यांच्यामध्ये यांना जर टीथ पाहिले तर ह्यांचे खूप स्ट्रॉंग टीथ असतात आणि कशासाठी? फॉर चिविंग चावण्यासाठी. काय चावण्यासाठी? फॉर टफ प्लांट मटेरियल. जे हार्ड प्लांट मटेरियल असतात ते देखील ते सहज चावू शकतात. अशा पद्धतीने त्यांचे दात हे कशा पद्धतीने असतात? हे टफ असतात आणि स्ट्रॉंग असतात. एक गोष्ट लक्षात घ्यायची इथं, हे जे असतात थोडक्यात कार्निव्होरस, त्यांच्यामध्ये मुख्यतः कॅनाइन्स नावाचे टीथ पाहायला मिळतात आणि जे हर्बिव्होरस असतात त्यांच्यामध्ये मुख्यतः आपल्याला इन्सिजर्स पाहायला मिळत असतात. हे टीथ पाहायला मिळत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. अँड वी आर लर्निंग नाऊ adaptation in desert animals. Deserts are characterized by severe scarcity of water. डेझर्ट सर्वांना माहिती आहे. आपण पाहिलेला आहे प्लांट्समध्ये. तो आपण थोडक्यात वाळवंटाचा भाग असतो. आता वाळवंटी प्रदेशामध्ये स्कार्सिटी असते म्हणजे पाण्याची टंचाई असते. म्हणून मग डेझर्ट ॲनिमल्स हॅव थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. त्यांची अशी स्किन असते की जाडजूड स्किन असते एकदम, जेणेकरून त्यांच्या शरीरातलं पाणी काय होत नाही, कमी होत नाही. प्लांट्समध्येही तसंच असतं. पानाचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं आणि स्टेम हे कसे असतात? फ्लेशी असतात. सेम फक्त थोडासा बदल इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र स्किन जाड असते आणि स्किन जाड असल्यामुळे पाणी काय होत नाही, शरीरातलं कमी होत नाही. देअर लेग्स आर लाँग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. बघा यांचे जर पाय जर पाहिले तर हे फ्लॅट बी असतात आणि विशेष म्हणजे कुशन सोल्सचे असतात. कुशन म्हणजे गादीसारखे एकदम. का? कारण त्यांना गरम वाळूमधून चालायचं असतं. त्यासाठी तशा पद्धतीनं असतात आणि पाय हे जर हार्ड असते तर वाळूतून चालता आलं नसतं. म्हणून पाय हे कसे आहेत? त्यांचे कुशन आहेत आणि फ्लॅट देखील आहेत. नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नॉस्ट्रिल ज्या नाकपुड्या असतात यांच्या, इथला महत्त्वाचा आणि मेन प्राणी डेझर्टमधला हा ॲनिमल आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅमल. तर तो कॅमलसाठीच इथं जास्तीत जास्त ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे जर नाकपुड्या पाहिल्या आपण तर त्या नाकपुड्यांना कसं आहे प्रोटेक्ट केलेलं असतं फोल्ड्स ऑफ स्किननं. म्हणजे स्किननं झाकता येत असतात. का? कारण तिथे डस्ट देखील भरपूर प्रमाणात असते आणि ती सारखीच किंवा सतत नोजमध्ये जाऊ नये. त्या डस्टपासून प्रोटेक्ट व्हावं त्यांचं नॉस्ट्रिल्स, म्हणून त्यासाठी त्या प्रोटेक्ट केलेल्या असतात स्किननं. द आय लॅशेस आर लाँग अँड थिक. त्यांच्या आय लॅशेस ज्या आहेत ह्या लाँग असतात, जाड असतात आणि थिक असतात. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बरोज. ते खूप खोलवर जातात हे ॲनिमल्स. स्नेक्स असतात बघा, त्यानंतर स्पायडर्स आहेत, लिझार्ड्स आहेत. हे जे राहणारे आहेत हे खूप खोलवर जातात ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. रात्रीच्या वेळेला मात्र ते काय होत असतात? ॲक्टिव्ह होत असतात. तर अशा पद्धतीनं हे डेझर्ट ॲनिमल्सचं आपण ॲडॅप्टेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण आता पाहतोय ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. बर्फाळ प्रदेशामध्ये कसं असतं? फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलर बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट अँड सायबेरियन हस्की डॉग, स्नो लेपर्ड. आता ह्यांचं कंपॅरिझन करायचं आणि ते काय पाहायला मिळतं? तर ह्याच्यात भरपूर प्रमाणात सारखेपणा आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यांच्यावरती एक व्हाईट किंवा सिल्वर बॉडीचा कलर असतो. लाँग थिक हेअर असतात, जाड त्यांचे केस जाड असतात. कारण बर्फापासून संरक्षण व्हावं यासाठी रंग हा पांढरा आणि सिल्वर यामुळे असतो, की ते बर्फामध्ये ओळखू येऊ नयेत लवकर आणि त्यासोबतच स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. हाऊ आर दिस युजफुल देम? आता जस्ट मी सांगितल्याप्रमाणे ते काय होत असतात? दे कॅन मर्ज विथ द कलर्स ऑफ द सराउंडिंग. ते काय होत असतात? कलरसोबत मॅच होत असतात. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. इथे बघा, हे आपल्याला ॲनिमल्स पाहायला मिळतील. स्नोई रिजनमधले कशा पद्धतीनं असतात? हे बर्फापासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्या बॉडीवरती थिक लेयर असतो, तो म्हणजे हेअरचा. तर ते जे हेअर काय करतात त्यांना स्नोपासून किंवा आईसपासून प्रोटेक्ट करत असतात. ओके, नाऊ विल आय गो अहेड अँड सी
ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. उडणाऱ्या जे प्राणी असतात त्यांच्या थोडक्यात ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेइकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स? त्यांच्यात काय फरक आहे एरोप्लेनवरती आणि रोडवरचा? रोड हे खालून चालतात त्यांना रस्ता लागतो आणि एरोप्लेनला मात्र रस्ता लागत नाही. मग तशाच पद्धतीने हे जे काही ॲनिमल्स असतात जसे की बर्ड्स म्हणता येईल आपल्याला. तर द स्पिंडल शेप यांच्यामध्ये सुद्धा आकार हा स्पिंडल शेप असतो कारण त्यांना हवेमध्ये उडायचं असतं. बघा, बर्ड्स अल्सो मिनिमाइजेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. तर फ्लाय करताना जो हवेचा रेझिस्टन्स आहे, तो रेझिस्टन्स होऊ नये यासाठी हे स्पिंडल शेप बॉडी काय करत असते, त्यांना मदत करत असते. विथ हॉलो बोन्स विथ हॉलो बोन्स, बॉडी कव्हरिंग ऑफ feathers and modification of forelegs into wings, their body is light in weight and adapted for flying. तर बघा, हॉलो बोन्स असतात किंवा कव्हरिंग ऑफ feathers आहे अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इंटू विंग्स. तर हे जे आहेत थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं, पोकळ बोन्स असतात, हलके आणि लाईट वेट असतात बोन्स सुद्धा आणि त्यामुळे ते त्यांना काय होत असतं, बॉडी कव्हरिंग फिदर्स म्हणजे थोडक्यात पिसे असतात बॉडीवरती आणि मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स, समोरचे पाय नसतात तर समोरच्या पायाचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाइंग. म्हणजे मग हेच आपल्याला सांगता येतं या ठिकाणी की बॉडी ही खूप वजन कमी असल्यामुळे ते सहजरित्या काय करू शकतात, उडू शकतात. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स अल्सो इज लाईट इन वेट. इन्सेक्ट्सची कीटकांची बॉडी सुद्धा हलकी असते. अँड टॅपर्स ॲट बोथ दी एंड्स, आणि दोन्हीकडे सुद्धा टॅपर्स असतात, निमुळती बॉडी असते. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स अँड अल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. म्हणजे ते चालूही शकतात, जसे की छोट्या काड्यासारखे त्यांचे पाय असतात आणि 2 जोड्या असतात थोडक्यात विंग्सच्या, त्याच्या माध्यमातून ते उडू शकतात. बॅट्स कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पॅटॅजियम. बॅट्स सुद्धा पॅटॅजियम असतं बॅट्समध्ये सुद्धा. बघा, बॅटच्या जे पाय असतात त्यांच्यामध्ये देखील पडदे असतात आणि त्याच्या माध्यमातून बॅट सुद्धा उडू शकतात. अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग्स अँड हिंड लेग्स. तर ते पॅटॅजियम जो आहे इथं ते तिथं 2 म्हणजे थोडक्यात काय असतं, त्यांच्या 2 पायाच्या मध्ये हे पडदे असतात. तर हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्यामुळे बॅट्स उडू शकते. आता ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. रेप्टाइल्समध्ये जर आपण आलो तर रेप्टाइल्स म्हणजे हे सरपटणारे प्राणी असतात. आता सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड द अर्थवर्म क्रीप. आता स्नेक्स आणि अर्थवर्म क्रीप होतात, सरपटतात, रांगतात. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रिपिंग? त्यांच्या पूर्ण बॉडीचा ते वापर करत असतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज? नोट एनी सच चेंजेस. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझर्ड, गार्डन लिझर्ड म्हणजे सापसुळी म्हणतो आपण तिला, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. बघा, ते मसल्सचा वापर करत असतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर, त्यांच्या बॉडी कलरचा, त्यानंतर स्किन थोडक्यात, आणि त्यानंतर त्यांचे जे पायांचे सोल्स असतात, खालचा भाग, तळवे जे असतात, तर ते थोडक्यात ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड, मॉनिटर लिझार्ड have clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. म्हणजे हाऊस लिझार्ड असते किंवा मॉनिटर लिझार्ड असते, घोरपड म्हणतो तिला. त्यांच्यामध्ये असे क्लॉड टोज असतात, असे पाय घट्ट रोवण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते. बघा, त्यांनी असं जर पाय टाकला तर त्याच्यामध्ये एअर प्रेशरमुळे ते एकतर काय होतं, एअर प्रेशर मदत करते, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा वापर ते करतात आणि त्यामुळे त्या काय करत असतात, म्हणजे भिंतीवर सहज चिटकून राहू शकतात. त्यानंतर थिन सोल्स देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि स्नेक्समध्ये मात्र स्केल्स असतात, खवले असतात. त्या स्केलच्या मदतीने ते काय करत असतात, त्यांच्या बॉडीची मूव्हमेंट सहजरित्या करू शकतात. आता या ठिकाणी आपल्याला पुढे सांगता येतं ते म्हणजे ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता फूडसाठी ॲडॅप्टेशन कसं असतं, वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल्स ॲज हर्बिवोरस, कार्निवोरस अँड ओमनिवोरस. म्हणजे थोडक्यात हर्बिवोरस म्हणजे वनस्पती खाणारे, कार्निवोरस म्हणजे थोडक्यात
मांसाहार करणारे, आणि ओमनिवोरस म्हणजे जे दोन्ही करतात. स्पेशल अडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. विल डिस्कस दिस इन ग्रेटर इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. ठीक आहे. तर वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मस्किटोज अँड बटरफ्लायज एक्सेट्रा. तर आपल्याला या ठिकाणी टी व्हीवरती हे जे चॅनल्स आहेत, हे चॅनल पाहण्याचा सल्ला दिलेला आहे, ज्यामधून आपल्याला त्यांच्या खाण्याच्या सवयी माहिती होतात. तर बघा, जनरली आता आपण या ठिकाणी चार्ट आपल्याला दिलेला आहे आपल्या ओन ऑब्झर्वेशन मधून, जसे की शार्प टीथ लॉयन टायगर मध्ये टू टिअर द फ्लेश. आता लॉंग अँड पॉइंटेड बिग, आता आपल्याला इथं बर्ड्स मध्ये पाहायला मिळेल. तुम्ही कोणत्याही दोन बर्ड्सची या ठिकाणी नाव लिहू शकता. ॲडॅप्टेशन काय आहे, बिकला समोरून एक होल असतं, त्यामधून ते ब्रिदिंग सुद्धा करू शकतात. तसंच त्यासोबत शॉर्ट बिकवाले कोणते ॲनिमल्स असतात, लॉंग अँड स्टिकी टंगवाले कोणते आहेत, याच्यात तुम्ही लिझार्ड किंवा फ्रॉग लिहू शकता. त्यांच्यात ॲडॅप्टेशन काय होतं ते लिहू शकता. लॉंग नेक, लांब मानाचे असलेले, जसं की आपल्याला जिराफ माहिती आहे, तुम्ही जिराफ लिहू शकता. त्यासोबतच ॲडॅप्टेशन त्यांचं कशासाठी असतं, उंच उंच झाडाचे जे काही हे आहेत, फांद्या आहेत, ते खाण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असतो. आता या ठिकाणी ॲडॅप्टेशन जे आहे, तर हे आपण या ठिकाणी बाकी आता एक एक बाकी आहे, एवढा एवढा भाग आपण पाहूयात आणि मग अडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. तर या ठिकाणी सांगता येतं अडॅप्टेशन जे आहे, हे जर आपण पाहिलं तर सराउंडिंग सोबत जे ब्लेंडिंग होत असते. इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझर्ड्स अँड ग्रास हॉपर्स. बघा, आपण लवकर आपल्याला हे ओळखू येत नाहीत हे. म्हणजे वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बट दे गेट केमोफ्लेज. ते केमोफ्लेज करतात. स्वतःला म्हणजे त्या वातावरणासारख्या रंगासारखं बनवतात. ॲडमिस्ट ग्रासेस, पार्ट्स ऑफ प्लांट्स लाइक स्टेम, लीव्हज, फ्लॉवर्स, दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. त्यांच्यात तो कलर बदलतात. चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings. Depending upon the habitat, its geographical conditions are called adaptations. थोडक्यात ब्लेंडिंग याचा अर्थ असतो केमोफ्लेज. मग केमोफ्लेज करणं म्हणजे ब्लेंडिंग विथ सराउंडिंग्स. म्हणजे थोडक्यात वातावरणाचा जसा रंग आहे त्या पद्धतीनं तयार करणं. मग यामुळे त्यांना फायदे काय होतात, तर एनिमीज पासून ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. त्यांचा हॅबिटॅट कसा आहे त्यावर त्या गोष्टी ठरत असतात. हे जॉग्राफिकल कंडिशन्सवरून ते हॅबिटॅट कसा आहे तो ठरत असतो आणि त्यानुसार मग ते रंग बदलत असतात. आता आपण एक रॅटल स्नेक नावाचा एक स्नेक आहे, उदाहरण सांगतो. तर रॅटल स्नेक काय करतो, तो वाळवंटात डेझर्टमध्ये पाहायला मिळतो. त्वचा आणि वाळूचा कलर सेम मॅच होतो. फक्त तो काय करतो, असा त्याचा असा घुंगरासारखा आवाज त्या स्नेकचा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीचं ते देखील एक प्रकारचं केमोफ्लेज आहे. म्हणजे तो दिसणारच नाही. आपल्याकडे देखील स्नेक्स आहेत, ओळखू येत नाहीत. गवतामध्ये स्नेक्सचा त्याचा हे सुद्धा ओळखू येणार नाही. अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ही एक अचानक घडणारी प्रोसेस नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. So differences in the structure and appearance present day animals and animals of thousands of years ago are the adaptations that occurred according to the prevailing conditions. So it is our duty to conserve this diversity. Adaptation ही एक सडन अचानक घडणारी प्रोसेस नसून ती ग्रॅज्युअल आणि सतत घडणारी म्हणजे कंटिन्युअस आहे, हळूवार घडणारी आहे. मग हे जे काही स्ट्रक्चर्स असतात किंवा त्यांचा पेहराव असतो, अपीअरन्स म्हणतो, प्रेझेंट डे ॲनिमलचा किंवा ॲनिमल्स ऑफ थाउजंड ऑफ इयर्स ॲगो, हे यांच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. वातावरणानुसार आणि काळानुसार ते बदलत गेलेले आहेत आणि ते अडॅप्टेशन करणं हे प्रत्येक सजीवाचं ते एक आपण म्हणूयात ते कॅरेक्टरिस्टिक आहे. जो सजीव अडॅप्टेशन करत नाही, जो सजीव बदल करून घडवून आणत नाही, तो काळाच्या ओघात तो नष्ट पावत असतो. आपण हिप्पोपोटॅमसचं किंवा डायनोसॉरचं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. इट इज आवर ड्युटी टू कन्झर्व्ह धिस डायव्हर्सिटी. तर ही डायव्हर्सिटी कन्झर्व्ह करून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी आपण हा भाग थांबूयात. पुढच्या भागामध्ये आपण
चार्ल्स डार्विनची जी थिअरी आहे ती थिअरी पाहूयात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. त्यानंतर बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे जे की कार्ल लिनॉसने दिलेलं आहे. आणि त्यानंतर लिव्हिंग थिंग्सचे जे काही समजा सायंटिफिक नेम आपले नॉमेनक्लेचरनुसार कसे पडलेले आहेत या बायनॉमियल नॉमेनक्लेचरनुसार, तर ते देखील पाहणार आहोत. त्यानंतर ही हायरार्की आहे क्लासिफिकेशनची ती पाहूयात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा भाग थांबूयात. या ठिकाणी थँक यू ऑल ऑफ यू.